चलो ए बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आप बहुत बेहतरीन होंगे, बच्चा होना भी चाहिए। देखो, जो नवोदय के हिसाब से हम लोगों ने सिलसिला स्टार्ट किया है, कहीं ना कहीं उसके बेहतरीन से पड़ाव की तरफ हम लोग बहुत धीरे धीरे नहीं, लेकिन चलो जो भी है, जिस हिसाब से सामने तो बढ़ ही रहे, है ना। और इसके पहले हम लोगों ने शायद देखा होगा आप लोगों को, नंबर सिस्टम के हिसाब से एक जो पहला चैप्टर था वो हम लोगों ने कंप्लीट कर दिया था। सेकंड चैप्टर अभी चालू हो चुका है बड़ा, जिसका नाम है होल नंबर, जिसमें हम लोग आज देखने वाले हैं सेकंड, उसका दूसरा वाला लेक्चर। अच्छा, इसमें क्या पढ़ने वाले हैं रे? क्या पढ़ने वाले हैं हम लोग? तो इसमें सबसे इंपॉर्टेंट टॉपिक अगर सपोज मैं कोई डिस्कस करने वाला हूं आपके साथ, तो वो है बच्चा कौन सा? तो आइडेंटिटी। कौन सी टीटी? आइडेंटिटी। और उसके बाद इनवर्स। कौन सा सर्स? इनवर्स। हकाओ जी, नवीनच टॉपिक वाटते, टेंशन लेने का नहीं। एक नंबर तरीके से बढ़िया कन्सेप्ट मराठीमध्ये म्हणा किंवा इंग्लिश मध्ये म्हणा, आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। और सबसे मेन चीज मैं बता दूं, नवोदय जो भी पर्टिकुलर आजकल सिलेबस उसने जो दिया जारी किया है, उसमें ये न्यूली ऐड हुआ है। हालांकि इसके पहले भी मैंने इस चीजों को पढ़ाया था बच्चों को, आपको याद होगा, जैसे मैंने लास्ट बैच में भी बताया था कि यार जो ये पर्टिकुलर टॉपिक है ना, हालांकि लास्ट 1-2 साल पहले सिलेबस में नहीं था, लेकिन बावजूद उसके उसने ये सवाल पूछ लिया था। लेकिन बच्चों को मैंने भी ऐसे ही एक टॉपिक पर्टिकुलर चल रहा था मेरे 8वीं या 7वीं का, तो वो पर्टिकुलर मेरे बोर्ड पे ऑलरेडी था, तो बच्चों ने ऐसे ही मुझे पूछ लिया था, क्योंकि नेक्स्ट उसके बाद की बैच मेरे नवोदय की थी, समझ रहे हो। तो उसके बाद बच्चों ने ये देख लिया कि सर ये टॉपिक क्या है जी, आयडेंटिटी, इनवर्स, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, असंच मी त्यांना सांगून दिलं होतं, असंच। हालांकि तुमच्या सिलेबसचा हिस्सा नव्हता तो, पण जेव्हा पेपर देऊन आले ना बाळा ते नवोदयचा, तेव्हा त्यांनी मला सांगितलं, सर आपने एक बार एक टॉपिक आपको हम लोगों को पढ़ाया था, उसमें से एक सवाल आया था। तो वो टॉपिक दूसरा नहीं, यही है बच्चा, एक है आइडेंटिटी का और एक है इनवर्स का। अविकारक आणि व्यस्त, काय आहे याला मराठीमध्ये म्हणतात? आज काय अभ्यास करणार आहोत आपण? अविकारक आणि व्यस्त। व्यस्त म्हणजे तो व्यस्त नहीं, मैं बहुत बिजी हूं, मैं किसी का फोन नहीं उठाता, मैं किसी से बात नहीं कर सकता, तो वाला व्यस्त नहीं। तो क्या आप लोग रेडी हो आज के ये बेहतरीन से लेक्चर को सुनने के लिए? तो चलो बच्चा शुरुआत करते हैं आप सभी का नाम लेके। और शुरुआत में मैं बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कर लीजिएगा, अपने दोस्तों में भी शेयर कीजिएगा, और हो सके चलो गुड, बहुत बढ़िया। चलो बड़ा शुरुआत करते हैं। देखो इसमें हम लोगों ने क्या पढ़ना है मैंने आपको बता ही दिया है। उसमें से पहला टॉपिक अभी हम लोग स्टार्ट करते हैं, जो है क्या? अविकारक, जिसे हम लोग क्या बोलेंगे? अविकारक, आयडेंटिटी। लक्षातच ठेवायचं अविकारक काय आहे। बघा, अविकारक म्हणजे काय? तर अविकारक मध्ये दोन प्रकार आहेत बघा, एक आहे मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी, एक आहे ऍडिटिव्ह आयडेंटिटी। सांगणार हे असे दोन प्रकार आहेत, त्यापैकी पहिला प्रकार सांगतोय त्याला म्हणतात गुणाकार अविकार। समजत आहे? आता अविकारक म्हणजे नेमकं काय ते समजून घ्या। बघा लक्ष द्या, ज्याला तुम्ही आयडेंटिटी म्हणता ना बाळा, तर अविकारक म्हणजे नेमकं काय, तर त्यामागचा जर मी तुम्हाला कारण म्हणजे जर काय म्हणतात व्याख्या सांगणार ना बाळा, तर अविकारक म्हणजे दुसरा तिसरा काय, हा व्याकरण नव्हे बरं। नाही तर म्हणाल सर व्याकरण शिकवायला लागला का काजी तुम्ही? भाऊ आपला स्वतःचाच मराठीचा सत्यानाश आहे, तुमच्या का चांगला करू? हो का नाही? मराठीच्या तुम्हाला माहितीच आहे ना, आपली मराठी एकच नंबर आहे, ठीक आहे। हा तुमच्या गणिताचा हिस्सा हो। कोणता कारक? अविकारक। आता अविकारक म्हणजे असं बाळा की जे कुठली पण संख्या असेल ना, त्या संख्येला जसंच तसंच स्वरूप आणणं म्हणजे अविकारक सांगणं। आणि तसंच तसंच संख्या येण्यासाठी ज्या गोष्टीचा तुम्ही उपयोग करता, ज्या संख्याचा तुम्ही उपयोग करता, ती म्हणजे काय? अविकारक। आता x ला जर मला
एक्सच आणायचे आहे तर काय गुणाकार करू? एक गुणाकार करावा लागेल तर काय येणार बाळा? एक्सच येणार. राज्य ला राज्यच आणायचे आहे तर काय गुणाकार करू? समजला का? सलमान खान ला अगर सलमानच आणायचा आहे तर काय करू? म्हणजे सलमान खानला सलमान खान आणण्यासाठी गुणीला एकच करावं लागेल, राजला पण राज आणण्यासाठी गुणीला एकच वन करावं लागेल, आणि एक्स ला एक्स आणण्यासाठी गुणीला एकच करावं लागला. तर मला सांगा तुम्ही आता 3 ला काय गुणाकार करू की 3च येणार? म्हणजे यावरून तुम्हाला एक गोष्ट समजत असेल, मी आताच सांगितलं, कुठल्याही संख्येला तीच संख्या आणण्यासाठी ज्या संख्येचा तुम्ही गुणाकार करत आहात ती संख्या म्हणजेच काय? अविकारक असते. म्हणजे गुणाकारामध्ये अविकारक कोणती संख्या आहे बाळा? तर 1. काय 36 ला म्हणजे मी लिहून दिलाय पा, गुणाकार अविकारक कोण आहे? 1. एकमेव या पृथ्वी तलावर एकमेव अशी एकच संख्या आहे ती म्हणजे 1, जिला गुणाकार कोणत्याही संख्येसोबत करा काय येते? ज्या संख्येसोबत तुम्ही गुणाकार केला तीच येते. काय डाऊट? आता 36 ला गुणाकार कोणासोबत केला रे तुम्ही? तर काय आलं बाळा? म्हणजे 1 काय आहे? गुणाकार अविकारक. साई काही डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? चला नेक्स्ट टॉपिक कडे जाऊया बाळा. बघा, ऍडिटिव्ह आयडेंटिटी हा दुसरा भाऊ. कोणाचा? आयडेंटिटीचा दुसरा भाऊ. त्यामधला पहिला भाऊ आता सांगितलं गुणाकार अविकारक. आता ऍडिटिव्ह आयडेंटिटी याला काय म्हटलं जाणार? बेरीज अविकारक. काय म्हटलं जाणार? बेरीज अविकारक. मला सांगा रे, हा बेरीज अविकारकला तुम्ही कसं काय डिसाइड कराल? मग बघा, अविकारक म्हणजे स्वरूप तर सारखंच आहे, संख्या तीच आली पाहिजे. संख्या काय आली पाहिजे? तीच आली पाहिजे. तर पण इथे आहे ऍडिटिव्ह. ऍडिटिव्ह म्हणजे ऍड करणं. म्हणजे काय तुम्ही बेरीज कराल की तीच संख्या येणार हा प्रश्न आहे. तर पाय लक्ष दे, जर मी म्हटलं एक्स ला, काय म्हटलं मी? लक्ष दे बघा, एक्स ला असं काय बेरीज करू जे एक्सच येणार? टकल्या. जसा राजला काय बेरीज करू जो राजच येणार? राज प्लस टकल्या म्हणजे टकल्या नाही होत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर सलमान खान प्लस टकल्या कराल तर सलमानच येणार ना. टकल्या समजला नाही? समजला. म्हणून मग कोणती पण संख्या पकडा बाळा, 36 प्लस काय कराल जे 36च येणार रे. म्हणजे ज्या संख्येला, कुठल्या पण संख्येला, ठीक आहे, तुम्ही शून्यासोबत बेरीज केल्या असतात तर तीच संख्या येत असेल तर तो शून्य तुमचा काय ठरतो रे? बेरीज अविकारक ठरतो. बेरीज अविकारक. गुणाकार अविकारक काय असते रे? बेरीज अविकारक काय असतो रे? समजलं? अच्छा, बेरीज अविकारक कोण? टकल्या. आणि गुणाकार अविकारक कोण? यावर आधारित काही प्रश्न घेऊ तर चालेल का तुम्हाला? आता पक्का सॉल्व करून दाखवाल का मला? ठीक आहे बरं, घेऊ दी मग खराब. पहा बरं आता होत बसेल काम ना धंदा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ऍडिटिव्ह आयडेंटिटी? खालीलपैकी कोणती बेरीज अविकारक आहे? महासोपी. काय म्हटलं त्यांनी? समजून घे भाऊ. बेरीज अविकारक 1 आहे की 0 आहे? हा, म्हणून तुमचा उत्तर कोणता? मग कोण 1 म्हणे हो? चांगला बस बड़ा, महफिल में आए क्या हम लोग? नहीं ना? फिर चलो अब देखो नेक्स्ट सवाल. नेक्स्ट सवाल देखो बच्चा. अरे बापा बापा बापा, टेन्शनच नाही का? 145 चा गुणाकार अविकारक काय असेल? कोणत्याही संख्येचा गुणाकार अविकारक ही काय असते रे? एकच असते ना. म्हणजे 145 ला कशा सोबत गुणाकार कराल जो 145च येणार रे? म्हणून तुमच्या या ठिकाणी
गुणाकार अविकारक काय असेल? मगांपासून एच उत्तर येऊन राहिलं रे. चला नेक्स्ट. ओ आता पाहूया नवीन टॉपिक. कोणता टॉपिक? नवीन टॉपिक. त्याला काय म्हटलं जाते रे बाळा? मल्टिप्लिकेट. नाही नाही नाही, पहिला आहे इनवर्स. इनवर्स म्हणजे व्यस्त. हाच टॉपिक शिकवलं होतं बाळा मी लास्ट टाइम इन द सेंस जो भी बच्चे अपने 1 साल 1.5 साल पहले के जो बच्चे अपने नवोदय में जो लगे थे ना, है ना, उन लोगों को ये बिल्कुल नया नया ताजा मैंने उन लोगों को ये समझाया था कि बच्चा आता तो नहीं है सिलेबस में, आपके तो है नहीं, लेकिन समझ के रख लो. क्या पता अगर सपोज पूछ लिया उसका दिमाग खराब. समजलं? तर त्यांनी तेव्हा युथक्रम म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? युथक्रम. युथक्रम हा नावाचा शब्द आला होता, पण हा युथक्रम नावाचा शब्द बाळा हिंदीचा शब्द होता. असे घोळ करतात हे बैल. हो नवोदयवाले. कारण काय? नवोदयची समिती कुठली असते? दिल्लीची. कुठली असते? दिल्लीची. तिथं आपला महाराष्ट्रीयन जाऊन बसते का समितीमध्ये? जर बसला तर बेस बावा, नाही बसला तर ते बये का करतात? पेपर बनवतात हिंदीमध्ये, त्याचा कन्वर्ट करतात इंग्लिशमध्ये आणि त्याचा कन्वर्ट करतात मराठीमध्ये. कन्वर्ट करण्याचे आहे. नवोदय समितीवाल्यांना एक विनंती आहे, तुम्हाला जर कन्वर्ट करण्याचे आहे तर जे मराठीचा जो जाणकार आहे ना बाळा, ठीक आहे, त्यांनाच सांगा बाबा का तुम्ही आमचा हिंदीचा पेपर मराठीमध्ये कन्वर्ट करा. नाही तर गेल्या वेळेस पुरा सत्यानाश करून ठेवला तुम्ही आमच्या मराठीचा. बरोबर आहे? ते पर्याय समजतच नव्हते का? ते पर्याय होतेच नाही त्याच्यामध्ये. पाहून टाकाल 2-2, 3-3 प्रश्नाचे होतेच नहीं. उसका एक्सप्लेनेशन भी किया है मैंने वीडियो पे. अगर किसी ने नहीं देखा होगा तो वो जाके देख लो. बोनस मार्क क्यों मिलना चाहिए उसमें मैंने बताया है ना. हे लोक असेच घोळ करतात. म्हणून आपल्यापासून आता घोळ नाही झालं पाहिजे आणि अननेसेसरी आपण पेपर देऊन आल्यावर रडत बसला नाही पाहिजे. म्हणून आपण सगळ्याच गोष्टीचा अभ्यास आताच करतोय. ठीक आहे. तर आपण कुठे होता रे? व्यस्त. कुठे होता? व्यस्त. व्यस्त म्हणजे काय? तो बिझी वाला नाही. आपका कॉल व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद संपर्क करें. बया म्हणा आम्हाला तो नाही पाहिजे. आम्हाला का पाहिजे? इनवर्स. इनवर्स मध्ये पण 2 प्रकार आहेत बाळा. त्यामधला पहिला प्रकार आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स आणि दुसरा आहे बाळा कोणता? ऍडिटिव्ह इनवर्स. ऍडिटिव्ह इनवर्स सांगतो हळूहळू सगळ्याच गोष्टी. ओके. देखो बच्चा, अब अगर सपोज मुझे आपको बताना है व्यस्त म्हणजे काय, याला मी सांगितलं ना तुम्हाला रेसिप्रोकल पण म्हणतात. काय म्हणतात इंग्लिश वाले मुलं? याला रेसिप्रोकल पण म्हणतात. रेसिप्रोकल. यालाच हिंदीमध्ये काय म्हणतात रे बाळा? काय सांगितलं होतं? युथक्रम. युथक्रम हा असा काहीतरी असते. युथक्रम. ठीक आहे, है ना. जे काही असेल जे काही असेल युथक्रम. समजला? ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट गुणाकार व्यस्त हा शब्द दिसला पाहिजे. आणि अगर सपोज गलतीने युथक्रम पण आला तर तिथेही हाच लॉजिक लावाल. ठीक आहे. ठीक आहे. त्याला इंग्लिश मध्ये लिहून पण देतात. त्यांनी लिहून दिलं होतं रेसिप्रोकल बयाईने. ते पाहून टाकाल की 1-2 वर्षा आधीच्या पेपर मध्ये बघा हा आलाच आहे 100%. जेव्हा आपला शौर्य लागला ना तेव्हाची गोष्ट. युथक्रम आला होता बड़ा. उसी ने मेरे को आके बताया था, सर आपने ये बताया था कि ये सर ये होता क्या है करके. सर मैंने ये टिक किया, बराबर है क्या? तो हाँ बराबर था उसका. ठीक है. तो देखो रेसिप्रोकल गुणाकार व्यस्त मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, उलटाचा पालटा. म्हणा गुणाकार व्यस्त म्हणजे उलटाचा पालटा. म्हणजे खालची संख्या वरती आणि वरची संख्या खाली. पहा कसा काही सांगता जी तुम्ही पाय. जर मी तुम्हाला म्हटलं बाळा, जर बघ x बाय y चा गुणाकार व्यस्त किती, तर काय लक्षात ठेवाल? तर मी काय म्हटलं? गुणाकार व्यस्त म्हणजे काय रे बाळा? गुणाकार व्यस्त म्हणजे उलटाच्या पालटा असते. तर आता वरती कोण आहे? x, खाली कोण आहे? y. तर y जाणार x च्या ठिकाणी, x जाणार y च्या ठिकाणी, म्हणजे y बाय x.
y बाय x, बस त्यालाच म्हणतात गुणाकार व्यस्त. काय डाऊट? थोडसा तरी चला बघ अजून त्याच्यामध्ये बघ एक सांगतो, अजून सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट बघून घे. कन्सेप्ट सांगतोय फक्त की जर मी म्हटलं बघ 3/5च्या गुणाकार व्यस्त काय राहणार रे? 3/5च्या 5/3. कधी पण लक्षात ठेवाल जे काही गुणाकार व्यस्त बनतो ज्या कुठल्याही संख्येचा त्याला त्याच संख्येसोबत गुणाकार केल्या असता नेहमी 1 येणार. काय येणार? नेहमी 1. पहा बरं 3/5च्या गुणाकार व्यस्त काय? 5/3 ना. याला गुणाकार करा तर तुम्हीच सांगा उत्तर काय येतोय? 3 3 मेला, 5 5 मेला, म्हणजे उत्तर किती आला? म्हणजे काय लक्षात ठेवाल? कुठल्याही संख्येच्या गुणाकार व्यस्तासोबत गुणाकार केल्यावर उत्तर नेहमी काय येतो बाळा? 1 येतो. हा व्यवस्थित लिहून ठेवून द्याल जेव्हा तुम्हाला मी लिहायला सांगणार. ठीक आहे, तर गुणाकार व्यस्त समजला. आता मला सांगा रे, तुम्हीच सांगा, जर मी म्हटलं 7/8च्या गुणाकार व्यस्त, जर मी तुम्हाला म्हटलं बाळांनो लक्ष दे रे, जर मी म्हटलं तुम्हाला 7च्या गुणाकार व्यस्त, हा टाळ्या वाजवा याच्यासाठी आणि याच्यासाठी. हा ठीक आहे, जोरात वाजवा. बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कुठली पण सर्वसाधारण संख्या कुठली पण राहू द्या त्याच्या खाली नेहमी काय असते रे? म्हणजे 7 ही 7 नसून काय राहतो? 7/1. तर 7/1च्या गुणाकार व्यस्त काय होणार रे बाळा? 1/7. काऊन? कारण की त्याच्या खाली काय आहे? 1, आणि त्याचा उलटा पालटा केल्यावर का बनतोय? बस. काय डाऊट? कोई डाऊट? चलो, अगर हा समजला आहे ठीक आहे, तर मग हा दुसरा वाला तुम्हाला सांगून देतो, मग त्यावर आधारित आपण प्रश्न घेऊया आणि हा आजचा चॅप्टर आपण संपवूया. चालेल? हाँ, सनाक से रपाक से खत्म हो जाएगा ये चैप्टर. ठीक है, देखो तो सही, 1 नंबर टॉपिक आएगा. मजा आ रहा है? अच्छा लग रहा है? थोडसा रिकॉल करूया आपण काय काय अभ्यास केलं ते. सुरुवातीला सगळ्यात पहिले काय कन्सेप्ट बघितलं बाळांनो आपण? अविकारक. काय बघितलं? अविकारक. अविकारकचा मीनिंग काय असते की एखाद्या संख्येला कुठल्या संख्येसोबत तुम्हाला गुणाकार करणे आहे किंवा बेरीज करणे आहे, म्हणजे तीच संख्या येणार ज्या संख्येसोबत तुम्ही गुणाकार केला. बरोबर आहे? म्हणजे गुणाकार करत असताना अविकारक कोण असते? 1, आणि बेरीज करताना अविकारक कोण असतो? 0. बस समजलं? त्यानंतर आपण टॉपिक बघितलं बाळा आत्ताच याच्या आधीचा कोणता? व्यस्त. उलटाचा पालटा. एक आहे उलटाचा पालटा, ठीक आहे, आणि एक आहे हा बेरीजवाला. आता हा बेरीजवाला काय म्हणते तर बेरीज व्यस्त पाहू. बेरीज व्यस्त महासोपी का? कोणता सोपी? महासोपी. अरे बम बम बोले, अरे बम बम बोले. तो देखो बेरीज व्यस्त म्हणल्यावर बस डायरेक्ट म्हणावचा. म्हणा जो प्लस असेल तो मायनस होणार आणि जो मायनस असेल तो प्लस होणार. अरे प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस होणार. समजला का तुम्हाला? देखो बघा जी, बघा टेन्शन नाही. काय महासोपी म्हटलं होतं ना मी. आता जर मी तुम्हाला म्हटलं की बाळा 3च्या किंवा 3ची बेरीज व्यस्त सांगा, 3चा बेरीज व्यस्त कोण राहणार? जर मी तुम्हाला प्रश्न विचारलं रे, लक्ष दिले, जर मी विचारलं -8च्या बेरीज व्यस्त काय, तर काय? मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. कोई शक? अरे कोई डाउट? बोलो भारत माता की.
चलो बच्चा, अब प्रॉपर जाते हैं हम लोग इसके एक्सरसाइज पे, जो भी आपको एग्जाम में आ सकते हैं या आ चुके हैं या आने वाले हैं उसके तरफ। तो क्या आप लोग सभी बच्चे रेडी हो ये जानने के लिए, ये समझने के लिए? पक्का? ओके, तो देखो पहला सवाल आपके सामने, ऑन मल्टीप्लाइंग 12 इन द मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ 24 द रिझल्ट विल बी, असा प्रश्न आहे। टेन्शन घेवाचा नाही। 24च्या गुणाकार व्यस्तामध्ये 12चा गुणाकार केल्यावर काय मिळेल म्हणते ओमला। टेन्शन घ्यायचा नाही, जो आपण शिकला ना आता, माता मायाओ इकडे लक्ष देवाओ। अशा वेळेस मी तुम्हाला काय सांगितलं होतं बाळा, जर आपल्याला एखादी गोष्ट समजत नसेल तर मी काय म्हटलं होतं, तुकड्या तुकड्यांमध्ये त्याला समजण्याचा प्रयत्न करा। कशामध्ये? तुकड्या तुकड्यांमध्ये। ज्याला तुकड्या तुकड्यांमध्ये समजणं जमलं, हे वर्ड प्रॅपचे प्रॉब्लेम त्याच्यासाठी चिल्लर आहेत, हे लक्षात घ्या। म्हणून कसं लक्षात ठेवाल? तुकड्या तुकड्यांमध्ये समजणे। आता काय म्हटलंय बाळा त्यांनी ते पहिले समजून जा। काय म्हटलंय की 24च्या गुणाकार व्यस्त, आता आपल्याला माहित नाही का 24च्या थांबा थांबा थांबा, आपल्याला माहित नाही का 24च्या गुणाकार व्यस्त काय आहे म्हणून? आताच अभ्यास केला ना आपण। पाय 24च्या गुणाकार व्यस्त मध्ये 12चा गुणाकार म्हणते। 12चा गुणाकार म्हणजे का बेरीज कराल का? नाही। किती मिळेल म्हणते? तर ठीक आहे भाऊ म्हणा, सांगतो म्हणा, तर तुम्हीच सांगा। 24 म्हणजे 24च्या खाली काही नसून काय असते? 1 असते। अरे 1 असते, त्याचा गुणाकार व्यस्त म्हणजे उलटाचा पालटा होतो ना। तर 24चा गुणाकार व्यस्त 1/24 होणार की नाही होणार? आणि गुणीला 12 आहे की नाही आहे? आहे। अरे आहे, तर मला सांगा 12 1 12 दुने म्हणजे काय उरलं बाळांनो? 1/2। बी तुमचा बी फॉर बम बम बोले। क्लियर हुआ? लक्ष दे हा, मी पुन्हा सांगतो बाळा समजून, मी काय म्हटलं त्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या। प्रश्न असा होता की 24च्या गुणाकार व्यस्त मध्ये 12चा गुणाकार जर तुम्ही मिळवत आहात, गुणाकार करत आहात, तर उत्तर काय येणार? तर 24चा गुणाकार व्यस्त म्हटलं होतं, पण 24 हा फ्रॅक्शन मध्ये नव्हतं, तुम्ही बनवलं। अपूर्णांकामध्ये होता का तो? नाही, तुम्ही त्याला बनवलं। 24 म्हणजे 24 नसून काय असते? 24/1। त्याचा गुणाकार व्यस्त म्हणजे काय असते बाळा? उलटाचा पालटा। तर म्हणून मी या 24/1चा गुणाकार व्यस्त काय केलं? गुणाकार व्यस्त काय असते? 1/24। आणि गुणाकार केलं कोणासोबत? 12 सोबत। त्यांनी स्वतःच म्हटलं, मी केलं का? नाही। तर 12 1 आणि 12 2 आहे, म्हणजे उत्तर किती तुमचा? 1/2 तुमचा उत्तर। काही डाउट? नेक्स्ट सवाल के तरफ जाता बाड़ा। अभी आप ये ट्राई करके बताओ मुझे क्या आपका आंसर आएगा, बताओ। आप भी कमेंट कीजिए, मैं देखना चाहूंगा आपको कितना समझा। समझ गया। आपकी भावना दिल की मुझ तक पहुंच चुकी है। ठीक है, देखो प्रश्न असा आहे 55चा। प्रश्न कसा आहे बाळा? 55चा बेरीज व्यस्त। बेरीज व्यस्त म्हणजे काय होते? प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, म्हणजे काय होणार? -55 तुमचा उत्तर। काही डाऊट होतं का रे तुम्हाला? समजत आहे ना सगळ्यांना ना? चला बरं मग नेक्स्ट प्रश्न करून दाखवा बरं बाळांनो मला तुम्ही। नेक्स्ट। टेन्शन घ्यायचा नाही रे बाळा। प्रश्न पहा ना, तुकड्या तुकड्यांमध्ये तोडा। काय? 1/36च्या म्हणते। 1/36च्या गुणाकार व्यस्त ला 36 सोबत बेरीज केल्यावर म्हणते। 36च्या सॉरी पाय मी पण प्रश्न नाही वाचलं पूर्ण। पाय 1/36च्या गुणाकार व्यस्त ला 36च्या बेरीज व्यस्ता सोबत जोडल्यावर, जोडणे म्हणजे काय? तर प्लस। जोडणे म्हणजे काय? तर प्लस, हे लक्षात ठेवा। बेरीज केल्यावर परिणाम काय होईल म्हणजे उत्तर काय येईल?
तर मला सांगा 1/36च्या गुणाकार व्यस्त काय होतोय? 1/36च्या उलटाच, अरे हिट लमचा 1/36च्या उलटा काय होतो? 36/1 गुणाकार व्यस्त. 36/1 म्हणजे 36च राहते ना रे. 36/1 म्हणजे 36 ना बाळा. तुम्ही 36 लिहिला, कोणाचा गुणाकार व्यस्त? 1/36. आता प्लस करायचा आहे 36च्या बेरीज व्यस्तासोबत. आता 36च्या बेरीज व्यस्त काय राहणार रे? -36. अरे बम बम बोले. माइनस प्लस क्या होता है? आणि 36 मधून 36 गेलं उत्तर बाळांनो. समजला का आग्रा? आग्रा समजला? काही विचार करता रे तुम्ही. मी आग्रा म्हणत आहोत, तुम्ही भलताच सांगून राहिला. हो का नाही? समजला? अच्छा ठीक आहे. काही डाऊट? उल्लू सा तरी ठीक है, ठीक है, गुड, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. मैं भी जाके आया हूं. मैं उल्लू सा थागा. उल्लू सा मतलब इतना भी नहीं, मतलब इतना तो भी था मैं. इतना सा था मैं. मेरे को कुछ याद नहीं है. वो ताजमहल भी देख लिया है मैंने, वो क्या आगरा उगरा जो भी है वो सब देख लिया है, लेकिन कुछ याद नहीं का. कसा लक्षात राहील? एवढूसा राहिल्यावर का लक्षात राहते? आम्हाला धड कालची का भाजी नाही आठवे कोणती खाल्ला होता म्हणून. हो ना का खाल्ला होतास रे? बकरा का मटन? तो म्हणते बकरा, तो म्हणते मटन. अरे बया दोनही एकच होत ना. चल बाय, चल बघा. नेक्स्ट देखो बच्चा. नेक्स्ट 180च्या बेरीज व्यस्त मध्ये पारे 180च्या बेरीज व्यस्त मध्ये. आता 180च्या बेरीज व्यस्त काय होणार? डायरेक्ट करायचा प्रयत्न करा. काय होणार बाळा? -180 मध्ये किती जोडावे? जोडावे म्हणजे प्लस ना, म्हणजे बेरीज 100 येणार. होईल म्हणजे काय? इक्वल टू 1000 होईल असा त्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे? म्हणजे बघा, याची मांडणी ज्याला करता आली ना बाळा, तो 1 नंबर काम. तो महाधनवान समजायचा. कारण की शाब्दिक स्वरूपाच्या प्रश्नांना जर तुम्ही गणितीय स्वरूप देऊ शकता तर तुम्ही छान आहात. तुम्हाला जमलं. आता बघ सगळ्यात महत्वाचं, त्यांनी काय म्हटलं? 180च्या बेरीज व्यस्त मध्ये काय जोडणार? आम्हाला काय माहिती आहे काय भेटणार? काय जोडणारा माहित आहे का आम्हाला? काय जोडणार तर कोणता बाबा? एक्स बाबा. काय किती जोडावे म्हणजे काय होते? इक्वल टू बेरीज किती येईल म्हणते? यांची बेरीज 1000 येईल म्हणते. काही डाऊट? आता मला सांगा 180च्या बेरीज व्यस्त का होते? अरे बेरीज व्यस्त म्हणजे जर प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. तर 180च्या बेरीज व्यस्त -180. आता मी का म्हणतो 180 भाऊ 1000च्या तिकडे गेला तर? अरे तिकडे गेला तर मी काय म्हणतोय बाळा? मी जे विचारते ते सांग. काय विचारलं मी तुला? है ना? उत्तर विचारलं का मी तुम्हाला? माहित आहे मला तुम्हाला येत आहे म्हणून, पण आपण सगळ्यांच्या हिशोबाने विचार करतोय ना. मैं किसी एक बच्चे के बारे में समझ के लेता हूं क्या? मैंने कितनी दफा बताया है कि जब मैं बता रहा तब सुनने का काम कीजिए. आप आंसर बताने के चक्कर में कहीं ना कहीं बाकी बच्चों का नुकसान करोगे. समझा सो रही है ना बड़ा? हमें सभी को साथ में लेके चलना है. ओके चलो ध्यान दो. आता 180 मायनस आहे बाळा, तिकडे जाणार तर काय? प्लस 180. भाऊ कामच जमला ना का? कामच जमला ना. आता याची बेरीज करायची गरज तरी आहे का? 1000 + 180 डायरेक्ट 11 से 82. बरे भाऊ टकल्या टकल्याने 8 टकल्याने 1 एकानं काहीच नाही 1. म्हणजे तुमचं उत्तर किती बाळा? 1180. हाजी हो गुड. ज्यांच्या कोणाच्या आलतात त्यांना खूप छान. ठीक आहे, पण हा प्रकार समजा. समजलं की एकदा नको सांगू? अरे समजला का? एकदा नको सांगू? एकदा सांगू का?
अच्छा पहा एकदा सांगतो बघ. बघा बाळा, त्यांनी काय म्हटलं होतं की 180च्या काय म्हटलं होतं, बेरीज व्यस्त मध्ये किती जोडावे. मध्ये किती जोडावे म्हणते. किती जोडावे म्हणजे प्लस करणे झाला की नाही झालं, बरोबर आहे. किती जोडावे मध्ये प्लस करणं झाला, तर किती जोडणे म्हणजे आम्हाला माहित आहे का बाळा, नाही. तर किती जोडावे, तर एक्स जोडावे. म्हणजे इक्वल टू बेरीज किती येणार म्हणते, 1000 येणार म्हणते. काय म्हणतो बाळा, 1000. काही डाऊट आहे, काही डाऊट आहे. तर मग आता काय, फक्त 180च्या बेरीज व्यस्त आपल्याला तर माहितच आहे. काय होतो रे, -180 प्लस एक्स इक्वल्स टू 1000. 180 मायनस आहे तिकडे जाणार तर बाळा प्लस होणार की नाही होणार. आता तुम्हीच सांगा, याला बेरीज करणं बहुत मोठी गोष्ट आहे. हेड डायरेक्ट 1-1-8-0 ए तुमचा उत्तर. काही डाउट, कोई शक? तो चलो बच्चा नेक्स्ट एग्जाम्पल की तरफ जाते हैं. डिडिंग डिंग. पापा संपला. यहां पे आपका एक्सरसाइज जो भी थी ना बच्चा, वो खत्म. अरे कोई डाउट है किसी को? तो बच्चा ये प्रॉपर तरीके से मस्त पैकी नोट डाउन कर लीजिएगा, ठीक है. कुछ भी डाउट रहे आप कमेंट कर सकते हो, पूछ सकते हो कि सर इसका आंसर कुछ तो भी मुझे समझ में नहीं आया है, आप फिर से एक्सप्लेन कीजिए, या कुछ तो भी चीज है ऐसे, ठीक है. आप बेशक बोल सकते हो, आप भी कमेंट करके बोल सकते हो कि सर मुझे कुछ समझा नहीं है समथिंग किसी टॉपिक के रिलेटेड. तो मैं कोशिश करूंगा उसे नेक्स्ट वीडियो में कहीं ना कहीं उसी हिसाब से मैं शुरुआत करूं. ओके. अगर सपोज हमारा यहां तक वीडियो आपको अच्छा लगा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब कीजिएगा, अपने दोस्तों को भी बताइएगा. हमारे साथ जुड़ के पढ़ाई करना चाहते हो तो जो नंबर नीचे फ्लैश हो रहा होगा, अरे सॉरी नीचे तो नंबर आ ही नहीं रहा है ना, तो नंबर मैं अगर सपोज बता दूं आपको, 1 मिनट, तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल आप पूछ सकते हो, है ना. तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय, नमस्ते.